जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपल्या परंपरेप्रमाणे सर्वांना दसऱ्याच्या पहिल्या प्रथम मी शुभेच्छा देतो. विजयादशमीच्या शुभेच्छा. आणि किती वेळा मी बोलायचं की अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं आयुष्यामधलं सोनं असतं. आणि म्हणूनच अनेक पक्षांचं आपल्या शिवसेना फोडण्याकडे लक्ष आहे. आणि त्यांना असं वाटलं की काही जणांनी त्यांनी पळवलंय, जे पळवलं ते पितळ होतं, सोनं माझ्याकडेच आहे. आता घरून येताना मी आजूबाजूला पाहत होतो, वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं. गाढवावरती किती शाली टाका, गाढव ते गाढवच. आणि जसं आता संजय राऊत यांनी उल्लेख केला, अमित शहांचा जोड्याचं भार वाहणारे गाढव. जाऊ द्या, त्यांचे त्यांना जोडे लाख लाभोत. जनता पण मारणार एक दिवस, तो दिवस पण काही लांब नाहीये. आज मुद्दामून ही सभा हा मेळावा अनेक जण सांगत होते की कसा घेणार. म्हटलं जसा नेहमी घेतो तसाच घेणार. आणि आजपर्यंत जेवढा जसा मोठा मेळावा झाला त्याहीपेक्षा मोठा मेळावा आज होणार. मला माहिती आहे सगळीकडे चिखल झालेला आहे. याचं कारण कमळाबाई. आता तुम्ही म्हणाल पावसाचा आणि कमळाबाईचा काय संबंध. पण कमळाबाईच्या कारभाराने कमळाबाईंनी स्वतःची कमळं फुलवून घेतलेत, पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकलेला आहे. आणि अंबादास, तुम्ही शेतकऱ्यांचा विषय पूर्ण मांडलात. जी हालत शेतकऱ्यांची झाले त्याची थोडीशी चुणूक आपल्याला येईल या पावसात भिजताना आणि चिखलात बसल्यावरती. घरादाराचं संपूर्णपणे चिखल झालेलं आहे त्यांच्या. शेतकऱ्याची शेतजमीन तर वाहून गेलीच, पण घरादारामध्ये सुद्धा चिखल घुसलेला आहे. राहायचं कुठे. शेतकरी जो आपल्याला अन्नधान्य देतो, 2 घास देतो, तो शेतकरी आज विचारतोय की आम्ही खायचं काय. ही अशी परिस्थिती यापूर्वी कधी आलेली नव्हती. हे एवढं मोठं संकट. आजपर्यंत मराठवाडा हा अवर्षणग्रस्त होता, आता तिकडे अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टी म्हणजे आपत्तीग्रस्त. आणि मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय, सर्व शिवसैनिकांना आवाहन करतोय, हे संकट फार मोठं आहे. जसं लिंबाला दाऊला